तर आज आमचा गोव्यातला दुसरा दिवस, तर फुल धमाल करणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी आम्ही कुठे गेलोय सरप्राईज आहे तुमच्यासाठी, तर चला। हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आता आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथमेशकडे जाऊया। चाललेली आहे पॅकिंग, आम्ही चाललेलो आहोत कॅलिंगट बीचला। आणि काय करणार आहे प्रथम आपण? वॉटर स्पोर्ट्स करायचे आम्हाला। तर कसं होणार आहे आमचं वॉटर स्पोर्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर याआधी आम्ही भरपूर वेळा गोव्याला आलो होतो, पण आमचं वॉटर स्पोर्ट करायचं राहिलं होतं, पण ह्या वेळेस आम्ही करणार आहे। तर फुल तयारीने चालले आहोत। तर चला आता आम्ही संध्याकाळपर्यंत तिकडेच असणार आहे, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा। हे फ्रेंड्स, तर आम्ही वॉटर स्पोर्ट्ससाठी खूप एक्सायटेड आहे, पण आताच कळलेलं आहे की आम्ही मालवणला चाललेलो आहोत वॉटर स्पोर्ट्ससाठी, कारण गोव्यामधला वॉटर स्पोर्ट्स सध्या बंद झालेला आहे वातावरणामुळे। ठीक आहे, इट्स ओके। तर आम्ही मस्त मजा करत चाललेलो आहोत मालवणसाठी। तर तब्बल 2 तास आम्हाला लागणार आहेत मालवणला जाण्यासाठी। तर आमच्या पॅकेजमध्ये हे पहा, ब्रेकफास्ट आणि जेवण दुपारचं इन्क्लुडेड आहे। तर ब्रेकफास्टसाठी गाडी इथे थांबलेली आहे। तर आता मस्त आंबोळी आणि पोह्या आम्ही इथे एन्जॉय करणार आहे आणि मग निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी। तर फुल धमाल करत मस्ती गाणी ऐकत आम्ही चाललेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी। काही वाटत नाहीये, सकाळी लवकर निघालेलो आहोत 7 वाजता। चला जाऊयात। तर आम्ही आता मालवणला चाललोय, कारण की गोव्याचं जे ग्रीनलँड आयलंड आहे ते बंद आहे, त्याच्यामुळे आम्हाला तर आता आम्हाला तिकडे घेऊन चाललेले आहेत। तर आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बसतोय। गरमी कमी झाल्यामुळे चांगलं वाटतं। आम्ही आता आलेलो आहोत मालवणला। तर इथे स्कुबा डायव्ह साठी आणि राईड साठी आम्ही इकडे आलेलो आहोत। तर आता फुल धमाल करणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा। तर फ्रेंड्स, आम्हाला इथे सगळ्या राईड्स करायच्यात, वेळ नव्हता, तर फटाफट आम्ही रील्स वगैरे बनवून घेतल्या। आणि आता आम्ही पॅरासेलिंग आणि त्याचबरोबर जेटस्की आणि भरपूर 2-3 राईड्स आहेत त्यासुद्धा करणार आहे, स्कुबा डाईव्ह करणार आहे। त्यासाठी आम्ही स्पेशली इथे आलेलो आहोत, तर फुल धमाल करणार आहे। तर पुढे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आम्ही आले होतो छोट्या बोटमध्ये, तर आता आम्हाला दुसऱ्या बोटमध्ये बसवलंय आणि पॅरासेलिंगसाठी आता आम्ही रेडी झालेलो आहोत। तर चला एकेकाचा आता राईड सुरू होणार आहे। तर पहिल्यांदा पॅरासेलिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर मग स्कुबा डाईव्ह आणि मग जेटस्की आणि भरपूर राईड्स आम्ही इथे एन्जॉय करणार आहे। तर पॅरासेलिंग चालू होतं आहे, फुल धमाल करणार आहे। तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर सेकंड नंबर आहे आमच्या अर्णवचा। तर अर्णव इज रेडी फॉर हिज राईड। तर चला आम्ही काय काय करतोय नक्कीच शेवटपर्यंत पहा।
डुबायला सांगता इकडून. तर आमची पहिली राईड होती पॅरासिलिंग. तर खूप छान झाली. सगळ्यांनी फुल धमाल केली आणि आम्ही एक्स्ट्रा चार्जेस देऊन आतमध्ये डुबक्या घेतल्यात. तर प्रत्येकी आम्ही 200 रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत त्याच्यासाठी आणि ह्या राईड्स आम्ही एक्सटेंड करून घेतल्यात. तर पुढे सुद्धा अजून असं काय काय होणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि या सगळ्या राईडचा पॅकेज आहे 1500 ते 1600 रुपये आणि आम्ही इथे पे केलेले आहेत 1900 रुपये. तर हॉटेलवाल्याने आम्हाला 1900 रुपये सांगितले, त्यामुळे आम्ही त्यांना 1900 रुपये देऊन टाकले प्रत्येकी. पण ॲक्च्युली 1500पर्यंतच ह्या राईड्स असतात सगळ्या. तर तुम्ही जर कधी गोव्याला जाणार असाल किंवा मालवणला जाणार असाल तर 1500पर्यंतच ह्या सगळ्या राईड करून होतात. आम्हाला 400नी थोड्या महाग पडलेल्या आहेत आणि प्लस आम्ही 200 रुपयेसुद्धा दिलेले आहेत. पण ठीक आहे, हा आमचा अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत स्कुबा डाईव्हसाठी. तर चला आता जाऊयात, स्कुबा डाईव्ह करूयात. तर फुल धमाल करणार आहे. हा आमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. तर फ्रेंड्स, स्कुबा डाईव्हसाठी आम्ही 200 प्रत्येकी एक्स्ट्रा चार्जेस दिलेले आहेत. कारण या पॅकेजमध्ये कोरल दाखवणार नव्हते, फक्त फिश दाखवणार होते आणि मुलांना आम्हाला सगळ्यांना कोरल पाहायचं होतं, खाली तळापर्यंत जायचं होतं समुद्राच्या. त्यामुळे आम्ही प्रत्येकी 200 रुपये म्हणजे 800 रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत. आणि याआधीसुद्धा पॅरासिलिंग जेव्हा आम्ही केलं तिथेसुद्धा आम्ही 200 रुपये एक्स्ट्रा दिले, कारण आम्हाला पाण्यामध्ये भिजायचं होतं. त्याच्यामुळे तेव्हासुद्धा आम्ही 200 रुपये एक्स्ट्रा दिले. तर टोटल आम्हाला 800 आणि ते 800 1600 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागलेले आहेत. पण फुल धमाल आली, छान झालं. सगळे वॉटर स्पोर्ट खूप मस्त झालेले आहेत. हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. तर नक्की पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला जेव्हा वॉटर स्पोर्ट्सचं बुकिंग करायचं आहे तेव्हा ते तुम्ही 1500तच करा आणि एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे 2000च्या आतच तुमचं वॉटर स्पोर्ट होणार आहे. आम्हाला 2300 रुपये लागलेले आहेत प्रत्येकी. पण आम्हाला फुल पैसा वसूल झाला आहे असं वाटतं आहे, कारण खूप छान व्यवस्थित झालेलं आहे सगळं. तर चला आता पुढे आम्ही काय काय करतो आहे ते नक्की पहा. मम्मी आली आहे, दादा चाललाय.
एन्जॉय. काय कर दादा, वरती बघ, वरती बघ. तर त्यानंतर जेटस्कीसाठी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही सगळ्यांनी इथे जेटस्की, त्याचबरोबर बनाना राईड, त्यानंतर बलूनची 4 जणांची मिळून एक राईड होती, ती सुद्धा आम्ही केलेली आहे. तर सगळ्या राईड एकदम छान मस्त झालेला आहे. पण एवढ्या सगळ्या राईड्स जर तुमच्याबरोबर मी शेअर केल्या तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी तुमच्याबरोबर आता जेटस्की फक्त शेअर करणार आहे. तर बनाना राईडमध्ये पण खूप धमाल आली फ्रेंड्स. मस्त ते पाण्यामध्ये खाली पाडतात आणि मग मस्त स्विमिंग करून आपण यायचं असतं, भारी वाटतं. तर जेटस्कीमध्ये पण आम्ही फुल धमाल केली. तर आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आम्ही सगळ्या राईड्स केल्यात, फुल धमाल केली आहे आणि यापुढे जे काही करणार आहे ते तुमच्यासाठी खूप सरप्राईज आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल की उद्याचं सरप्राईज काय आहे आणि उद्या काय करणार आहे आम्ही ते. तर जेटस्की सगळ्यांची झाल्यानंतर मग बनाना राईड होणार आहे आणि त्यानंतर एक बलून स्पीड बोट आहे, तर ती होणार आहे, तर तीसुद्धा आम्ही करणार आहे आणि मग आम्ही रिटर्न निघणार आहे. पप्पा सारखा. कसं आहे प्रथम? एकदम भारी, कसं आहे अरुण, बरं आहे का? बरं नाही, भारी भारी. अरे वा, कसं झालंय? एकदम छान. भारी. अर्णव म्हटला मम्मीपेक्षा छान टेस्टी झाले. अरे वा, माझ्यापेक्षा भारी झालंय म्हणजे मस्तच. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेलो आहोत, तर मस्त फिश एन्जॉय करणार आहे. तर चला. तर या ठिकाणी जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत. 4:30 पावणे 5च्या दरम्यान आम्ही इथून निघालेलो आहोत. सगळे थकलेत, झोपलेत आणि एकदम शांत पिन ड्रॉप सायलेन्स आहे गाडीमध्ये आणि सगळे शांत झोपलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आम्ही सुद्धा आराम करणार आहे, कारण 2 तासाचा प्रवास आहे. आणि अगदी हे पहा, लाईट्स वगैरे लागलेल्या आहेत. संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत स्कायबर्ग या आमच्या हॉटेलच्या इथे आणि तिथूनच लगेच निघालेलो आहोत. पुढे आम्ही हॉटेलवर पण गेलो नाही, डिरेक्टली बीचवर जायचं ठरवलं. तर बीचवर जाताना हे गणपतींचं इथे टेम्पल आहे, तर इथे छान बाहेरूनच दर्शन घेतलं कारण आम्ही फिश खाल्ले होते. पण खूप छान आतमध्ये मस्त आहे मंदिर वगैरे आणि इथे थोडेसे व्हिडिओज वगैरे केले आम्ही आणि मग आता आम्ही तसंच निघणार आहे पुढे बीचवरती. तर भेटूया बीचवर गेल्यावर. कलिंगूट बीचवर आम्ही आलेलो आहोत आता. कलिंगूट बीच नाईट शो. लहानपणापासून अर्णवला मातीत खेळायला खूप आवडतं आणि आता तो इथे किल्ला बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचं इकडे रील बनवलं चाललेलं आहे. तर मस्त गाण्यांचा आवाज आणि त्यामध्ये रील बनवणं, अर्णव किल्ला बनवत आहे, खूप भारी वाटते, फुल धमाल करतोय आम्ही. तर फ्रेंड्स, काल आम्ही बागा बीच फुल नाईटमध्ये एन्जॉय केला होता आणि आज आम्ही कलिंगूट बीचवरती आलेलो आहोत. नाईट व्ह्यू आहे इथे, खूप छान मस्त सुंदर अशी गाणी चालू आहेत आणि त्या गाण्यांच्या धूनवरती मस्त आम्ही रील्स वगैरे बनवल्या आणि त्यानंतर केलं फोटो सेशन. एकदम मस्त छान वाटलं. दिवसभर वॉटर स्पोर्ट केले आणि संध्याकाळी आलो शांत बीचवरती. खूप मस्त फुल धमाल करतोय आम्ही इथे आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे की उद्या आम्ही कुठे चाललेलो आहोत. तर खूप इंटरेस्टिंग आहे ही जागा. गोव्यापासून दूर आहे, अगदी 2 तासाच्या अंतरावरती आम्ही जाऊन हे सगळं केलेलं आहे. ह्या ज्या जंप मारतायत किंवा क्लिप डाईव्ह म्हणतात त्याला, हे मुलांनी केलेलं आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स आहे. गोव्याला येऊन फक्त बीचेसच बघू नका, तर ह्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज करा छान छान. खूप मस्त धमाल केली, एन्जॉय केलं आहे आम्ही. तर तुम्हीसुद्धा असा एन्जॉय करा. आणि हे कुठे आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्हीसुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. तर अशाच नवनवीन छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओजबरोबर आपण भेटत राहूयात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. चलो, बाय बाय.